विनेकरी काका, गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, गणेश महाराज असतील, आदरणीय महाराज असतील, आदरणीय महाराज असतील, त्याचबरोबर मृदंगाचार्य, हरिभक्तपरायण, समाधानजी महाराज असतील, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतो, सृष्टीमाले भाई अतिशय गोडवर कहो, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचबरोबर या संस्थांचे असणारे सर्व चालक मंडळी, समितीमध्ये सहभागी असणारे सर्व कार्यकर्ते मंडळी, त्याचबरोबर या सर्व गोशाळेचा तथा बाळूमामा मंदिराचा असणारा सर्व कार्यभार पाहणारे तुम्हा सर्व गोरगरिबांना जगाच्या मालकाच्या दारामध्ये न्याय मिळवून देणारे परमादरणीय, प्रातस्मरणीय, वंदनीय, पूजनीय सतीश भैया नितीवे मामांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्वच सहकारी मंडळी, त्याच्यामध्ये विशेषतः परमादरणीय हरिभक्तपरायण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांच्या चरणावरती नतमस्तक. प्रत्येक अमावस्याला पुण्यावरून इथे यावं. गोमातेच्या चाऱ्याकरता काही कमतरता आहे का? इथं कोणती उणीव आहे का? हवं नको ते सगळं पाहावं. कारण हा कारभार अर्थार्जनाशिवाय चालत नाही, म्हणजे पैशाशिवाय चालत नाही. मग अनेक प्रकाराने कुठून ना कुठून निधी मिळवायचा आहे आणि त्याकरता सतत गोमातेवरती लक्ष ठेवावं, या आश्रमावरती लक्ष ठेवावं, या गोशाळेवरती लक्ष ठेवावं. ज्याप्रमाणे आई लेकरावरती लक्ष ठेवतो त्याप्रमाणे परमादरणीय साहेबांचं लक्ष आहे. त्यांच्या चरणांमध्ये नतमस्तक होतो. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा लाईव्ह नाही ना, का लाईव्ह आहे? हा नाही का? हरिभक्तपरायण समाधान भैया त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. भक्त बाळूमामांचा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा ही कीर्तन रूपी सेवा पाहता येणार आहे. त्यांनाही सबस्क्राईब करा, त्यांचा चॅनल मोठा होऊ द्या. कारण नेहमी जगाच्या मालकाचं दर्शन तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलवरती घडेल आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुम्हाला पुण्य संपादन होईल आणि भगवान परमात्म्याचं पुन्हा तुम्हाला दर्शन करता येईल. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता उपस्थित केलेला अभंग विश्ववंदनीय विश्वसुंदर सम्राट अखिल वैष्णव मुखारविंद श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा संत प्रकरणातील अभंग असून जगद्गुरु तुकोबर या अभंगाद्वारे संतांचे महती वर्णन करतायत. एक महान साधू आहे, ज्या साधूला भगवान परमात्म्याने वैकुंठाला घेऊन जाण्याकरता स्वतः विमान घेऊन यावं, स्वतःच्या गावामध्ये यावं, देहूमध्ये तुकोबाईने वाट पाहावी. आई सांगून जाऊ का? ज्याप्रमाणे एखादा सण आला आणि सण आला की तुम्ही बापाची वाट पाहता. कोणाची वाट पाहता? मोराळ्याची वाट पाहता. येणार बरं का मोराळे आज? शेजारच्या सगळ्या मुली हळूहळू चालल्या ना माहेरी, आपल्याही मुळाची आठवण येते आणि मग मूळ कधी येतंय याची वाट पाहत असता बरं का. त्याचं वर्णन सुद्धा महाराजांनी गोड केलंय. दिवाळीच्या सणा थांबदेव गुरुजी लेकी असावल्या दिवाळीचा सण जवळ आला की जसं लेकींच्या डोळ्यामध्ये आसव दाटतात ना, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबर आहे, भगवान परमात्म्याची वाट पाहतात. निरोप द्यावा,
तुम्ही जास्त संख्येने उपस्थित आहेत म्हणून तुमच्यावरती बोलतो बरं का. तसं तुम्ही शेजारच्या आपापल्या मुली निघून गेल्या मैत्रिणी, तुम्ही सुद्धा निरोप देता बरं का त्यांच्याकडं. जर गावातले असले ना बरं का, आमच्या बाबांनाही जाऊन सांगा. पूर्वीचा काळ जुना, आता मोबाईलवरती तुम्ही फोन कॉल मेसेज वगैरे करू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, पण पूर्वीचा काळ. मग निरोप सांगायचा आणि त्या निरोपाच्या माध्यमातून आपल्या घरी निरोप पोचला की नाही याची वाट पाहायची. आणि निरोप पोचला हे कधी कळणार? ज्या दिवशी तुम्हाला मुराळी लिहायला येणार. जसं तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडं किंवा गावातल्या एखाद्या व्यक्तीकडं निरोप पाठवता, माझ्या घरी सांगा बरं का, तुमची छकुली वाट पाहते म्हणून गड्या. त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबाने सुद्धा निरोप सांगितला देवाला. कोणाला सांगितला? आई ऐकून जा बरं का, बोलत राहा तुम्ही. जगाच्या मालकाला निरोप सांगितला, विटेवरती उभा असणारा भगवान पांडुरंग परमात्मा. आणि त्या पांडुरंगाला निरोप द्यावा कोणाजवळ? क्या बात है. तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत. म्हणविता कृपा म्हणता, म्हणविता थोडं बारीक वाजवा. जगद्गुरु तुकोबाराय साधू संत संकाधिकाकडे निरोप पाठवतात. काय बोलतात? एवढा करा उपकार सांगा देवा, देवा दाना. भगवान पांडुरंग परमात्म्याला निरोप द्या. काय सांगा? हा जगद्गुरु तुका तुमची वाट पाहतो देहूच्या वेशीवरती. काय सांगावं आई? पाया पडतो तुमच्या बरं का. ज्या पद्धतीने लेकीची अवस्था होते ना बापाची वाट पाहत असताना, त्या पद्धतीने जगाच्या बापाची वाट पाहताना जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था आहे. थोडं आणि सांगून जाईन गड्या मी तुम्हाला. त्याला हाक मारली ना बरं का गुरुजी, त्या विठेवरच्या मालकाला हाक मारून पहा. माफी मागून बोलतो रे दादा हो, तो येईल गड्या धावून. खरं सांगू का, तुम्हाला असं वाटेल तो शांत बसलाय एका जागेवरती उभा आहे, तो काही करत नाही असं समजू नका बरं का. माफी मागून बोलतो तो तुमच्या दारात आला. आता कसं सांगावं? तो आला मामा म्हणून तर आपण इथं जमा झालो बरं का गोपने पाटील. तो जर नसता आला ना, आम्ही आज नसतं इथं कीर्तन केलं. अरे दिवसा इथं कोणी उभा राहत नव्हतं. त्या जगाच्या मालकाचा पाय लागला इथं. ए माळरानावरती मंदिर झालं रे, मंदिर. नुसतं मंदिर नाही माय बाप, मला तर वाटतं या परिसराचं पंढरपूर झालं गड्या. कसं सांगावं? अंतकरण भरून येतं माझं बरं का. का बरं? देवाचं अस्तित्व तिथं समजावं गड्या. कुठं? जिथं गेल्यानंतर अंतकरण समाधानी होतं, मन प्रफुल्लित होतं. आणि असं वाटतं गड्या संपलो होतो मी, परंतु आता नाही संपणार. का? जगाचा मालक देवावतारी संत सद्गुरु बाळमामा माझ्या पाठीशी आहे. आता नका घाबरू कोणाला बरं. काही आमच्यापेक्षा जास्त संकट तुमच्याकडे आहेत. तुमच्या मनात जे असेल ना ते बोलून टाका. सांगा जगाच्या मालकाला. हात जोडून विनंती करतो बरं का समाधान बुवा, हात जोडून विनंती करतो. मोकार बोलत नाही. मला पाकिट घेऊन जायचंय म्हणूनही बोलत नाही. इथं अपेक्षाच नाही. खरं सांगू का, हात जोडून सांगतो गड्या, इथं तुम्ही फक्त बोला. नाही जर त्याने तुमच्या मनातला बोललेला संकल्प पूर्ण केला, या गादीवरती पुन्हा या धर्मपुरीत या शिंदेवाडीत नाही उभा राहायचो गड्या. भीमनगरमध्ये माफी मागून बोलतो तुम्हाला, नाही उभा राहायचं. का बरं? ज्या ज्या मनात आमच्या इच्छा आल्या
पण इच्छा बी जरा जगाच्या कल्याणाच्या बी पाहिजेत बरं का हो. माझं चांगलं होतीन शेजारणीचं वाटलं होते असं म्हणलं तर तुमची बेकारी होईल. तुमच्या पाया पडतो, पुन्हा तुमच्या पायाला स्पर्श करून सांगतो, माझं चांगलं होऊ देईन, शेजारणीच्या बोरचं पाणी जाऊ देईन, माझ्या विहिरीला डबडबा भरू दे. हा, टिपका नाही राहायचा, टिपका. ही जगाच्या मालकाचं कामच तसं आहे. पण सांगून जातो गड्या, जाऊ द्या बाकीच्यांचा अनुभव, माझा सांगतो रे दादा. असं वाटलं होतं संपलो गड्या, आता आता काही शिल्लक राहिलं नाही. पण त्या जगाच्या मालकाला काळजी होती, त्याने बोलावून घेतला आम्हाला इथं. आल्याला नीती मामांकडे गारानं सांगितलं. मी म्हणलं मामा आता मात्र खूप दमलो गड्या, थकलो आता. त्यांनी सांगितलं काळजी करू नका महाराज, मी नाही नीट करायचो तुम्हाला, पण जगाचा मालक नाही तुम्हाला दुःख देणार नाही. त्यांनी सांगितलेलं वाक्य बरं का, माझी नाही ताकद. मग तो जगाचा मालक तुम्हाला दुःख नाही, या 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 दरबारातून तुम्हाला रिकाम्या हाताने नाही जाऊ देणार. खरं सांगू का, झोळी भरली गड्या त्याने आमची. कुठं नाही सांगत, डोळं भरून आलं माझं. का बरं? असं वाटलं होतं आता काही खरं नाही, परंतु हा जगाचा मालक कधी कोणाला रिकाम्या हाताने परत नाही पाठवायचा आणि नाहीच पाठवणार. मला वाटतं सांगळे पाटलांना सुद्धा चांगला अनुभव याचा. नाही ते नाही परत नाही पाठवत. अरे ते आलेच तेवढ्या करता. कशा करता बरं का, त्याचं कामच तेवढं आहे. मी नाही सांगत. मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. बोला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. कष्टवीती परोपकार, देह कष्टवीती परोपकार, कष्टवीती परोपकार, देह कष्टवीती परोपकार. ऐका रे आयांनो, जगाचं कल्याण करण्याकरता भगवान परमात्मा साधूच्या रूपाने येतो. कोणाच्या? ऐकून जा बरं का, कुठं नाही सांगायचो, वाणीला दोष लागेल माझ्या. मी माझ्या पदरचं बोलणारच नाही दादा. मग तुकोबांनी सांगून ठेवलंय, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारे. लोकांचं कल्याण व्हावं रे दादा. कथा कीर्तन प्रवचन भजन मामांचं दर्शन एवढ्या करताच घ्यायचं आहे का? स्वतःच्या परिवारावरती तुळशी पत्र पडलं तरी चालेल, परंतु जगाचा संसार चालला पाहिजे गड्या. बस बस बस. हे ऐकून जा, खरं सांगू का, अरे कीर्तन करायचंय रोज एका गावी जाऊन, संध्याकाळी घरी जायचंय बरं का, आणि तेही रिकाम्या हाताने परत नाही बरं का. तरी सुद्धा खूप त्रास होतो बघा बरं का. 4 चाकी गाडी आहे बसायला, कोणी नाही कोणी जोडीदार असतंय, संध्याकाळी घरी मुक्कामी आहे आणि रिकाम्या हाताने नाही, काही नाही काही भगवान परमात्मा देतोच, तरी सुद्धा त्रास होतो. मग मला सांगा, विनामूल्य सेवा करत असताना, माफी मागून बोलतो बरं का सगळ्यांची, विनामूल्य या गोशाळेची सेवा करायची, मंदिर उभा करायचं, आपल्या संसारातील थोडाफार भाग या मंदिराकरता खर्च झाला तरी चालेल. आपला संसार कसाही असू दे, पण त्याचा संसार उभा राहिला पाहिजे गड्या. कसं सांगावं, मला स्तुती नाही करायची बरं का उंदीटी म्हणजे. तुम्ही म्हणा स्तुती करता काय, काहीतरी चुकताय तुम्ही बरं का. स्तुती नाही, वास्तव आहे. खरं सांगू का,
एक साधी गाय पाळायची मला, एक. किती? ते साक्षीला आहेत. बऱ्याच वेळा म्हणलं मामा एक साधी गाय पाहिजे हो. कितीतरी वेळा त्यांनी सांगितलं या इथं काय असेल ती सर पावती घ्या जा गाय घेऊन, काय अडचण नाही. तरी सुद्धा न्यायला अंगलटलट कापते. का सांभाळणं होतं का नाही, तिला खायला टाकणं होतंय का नाही, त्याला चारा मिळतोय का नाही, त्याला पाणी ठेवायला कोणी ठेवल की नाही. खूप अवघड होतं. एक 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 गाई सांभाळायची तरी इथं शेकडो गायींचा सांभाळ करायचा रे दादा हो. कृपाच्या बाळूमामाची, कृपाच्या बाळूमामाची, कृपाच्या बाळूमामाचे, कृपाच्या बाळूमामा लागली से ओढ मजला, लागली से ओढ मजला आदमापुराची, लागली से आस मजला बेल भंडाऱ्याची, कृपाच्या बाळूमामाची, कृपाच्या बाळूमामाचे, बाळूमामाची. गण्याचे प्रमाण तुमचं लवकर आलं हो, थोडं लवकर. नाही सॉरीचा नाही विषय, थोडं लवकर आलं जरा. तुमच्याकडे पाहतच होतो मी, पण तोपर्यंत तुम्ही उचललं. चला ठीक आहे, काय अडचण नाही. माझा मुद्दा इथं होता, एक गाय सांभाळायची म्हटलं ना दमछाक होते हो. तिचं पाठीला पोट चिकटलंय त्या गायीचं, खायला नाही दिवसभर, अशी परिस्थिती. जा तुम्ही बघा त्यांच्या दारात एक एक गाय आहे ना, त्यांची परिस्थिती बघा. इथल्या शेकडो गाय आहेत ना, यांची परिस्थिती बघा. हाक मारलं नुसतं मामांना पाहिलं तरी गाय जवळ येते. काही लेकरासारखी माया लावली असेल हो बाई. पाया पडतो गड्या तुमच्या. लेकरासारखा जीव जनावराला सुद्धा लावावा लागतो बरं का. आम्ही कित्येक वेळा मामांबरोबर आतमध्ये गेलो ना, गाया जवळ येतात, उभा राहतात. त्यांना वाटतं पाठीवरून हात फिरवावा, प्रेम करावं, माया करावी आपल्यावरती. जनावरांना सुद्धा कळत नाही असं नाही होत. त्यांना सुद्धा भावना आहेत ना. आणि खरं सांगू का, एवढं सोपं नाही गड्या. आणि त्यातल्या त्यात सांगून जातो गड्या तुम्हाला, सध्या सगळं बिघडत चाललंय. कुठंतरी आपल्या मंदिरासारखं बाळूमामांचं मंदिर आहे, गोशाळा आहे, आणि खऱ्या अर्थाने वास्तवामध्ये त्याची सेवा चालली आहे बरं का. उगाच दिखावा नाही, उगाच गाया सांभाळायच्या. अनेक गोशाळा बघितल्या आम्ही, अनेक. कोणाला दुःख झाली गायांना, कोणाची शिंग मोडलेत, कोणाचा पाय मोडलेला आहे, बांधायला व्यवस्थित जागा नाही. इथं जाऊन बघा, गायीच्या अंगावरती माशी बसत नाही, मासी, एवढी व्यवस्था आहे. खरं सांगू का तुम्हाला, का बरं? मला वाटतं देवतेच्या त्याच्यामुळेच इथल्या भूमीमध्ये ताकद आहे बरं का. काय त्या गोमातेची सेवा आहे म्हणूनच इथली ताकद आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, सुद्धा विनंती करतो बघ आयांनो, इथं आला ना नुसतं यायचं, कीर्तन ऐकायचं, खायचं निघायचं असं नका करू. इथं आल्यानंतर परिसराकडे बघा, कुठं काय कचरा पडलाय का, कुठं काय काम आहे का. इथं आल्यानंतर इकडं तुम्ही इतक्या शेकडो संख्येने इथं येताना माफी मागून बोलतो बरं का. तुम्ही आईसारख्या आहे, माझ्या बहिणीसारख्या आहे. इथं आल्यानंतर थोडाफार विचार करा, परिसरात काही काम आहे का, गोशाळेचं काही वेगळा उपक्रम चालू आहे का, आम्ही त्याला काय हातभार लावू शकतो का. मग इथं अनेक काम आहेत, काही कामं असतील. मला वाटतं प्रत्येक, जसं तुम्ही घरचं काम करता ना, घरचं बघा बरं का, तुम्ही जसं घरचं काम करता ना, 24 तास इथं आल्यानंतर देवा करता 1 तास द्या देवाला. काय द्या? गोशाळे करता 1 तास द्या. 1 तास. मला वाटतं आपण सगळे येतो ना गड्या, माझ्यासाठी सगळ्यांना बरं का. मी सुद्धा येऊन नुसतं रोबाब करायचं नाही, मी सुद्धा येऊन उचल पडल ते काम करावं. का बरं? अरे काम सगळे जगा करताय, आपला संसार फक्त आपल्या करताच आहे. परंतु हे जगाचं कल्याण व्हावं. गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत. 33 कोटी मला माहित नाही गड्या, पण तू 33 प्रकारचे नक्की असतील. काय 33 कोटी? आता कधी इतकं कोटी देवांची कधी नावं घ्यायची? एक एक 2-2 देव आहेत. कुलदैवत माहित नाहीत लोकांना, इष्टदैवत माहित नाही, पितृदैवत रुष्ट आहे,
आणि कोटी देवांना कधी बघायचं? 33 कोटींना. 33 प्रकारचे देव घ्या तुम्ही. तिच्या पोटामध्ये उदरामध्ये वास आहे. वास म्हणजे वास्तव्य आहे भगवान परमात्म्याचं. तिचं दर्शन घेतलं. जा तुम्ही या, नुसते फक्त पाया पडू नका. तिला वैर नाही का बघा? नसल तर काही आणा घरून येताना. इथं आल्यानंतर रिकाम्या हाताने कधी जाऊ नका. कुठं संगत नाही. मी सुद्धा रिकाम्या हाताने जात नाही बरं का. जाऊच नाही. इथं आल्यानंतर या भूमीची ताकद आहे. अरे ते ज्याला वेळ लागलं ते नीट होत आहे. ज्याला त्रास होतो, ज्याला भूत लागलं ते नीट होत आहे. काही त्रास, ज्याचं काही दुखत असेल ना, सांगितलं ना जगाच्या मालकाला, मामा माझं एवढं दुरुस्त झालं पाहिजे, करूनच देत आहे. ते लिहून देतो स्टॅम्प पेपर वरती, ते करून देत आहे. तुम्ही म्हणाल एवढं कसं बोलतोय? सेपरेट परत स्पेशली भेट घ्या माझी, मग सांगतो तुम्हाला एक एक अनुभव. मी तर तुम्हाला मगा सांगितलं, त्या जगाच्या मालकाने तुमचं दुःख नाही दूर केलं तर या गादीवरती पुन्हा पाय ठेवायचं एवढी ताकद या भूमीमध्ये आहे. आणि त्या भूमीमध्ये ताकद येण्याचं काम मी करता येत नाही. ही सगळी माणसं बरं का. इथं मामांना आणि मामांना सहकार्य करणारी सगळी माणसं, मग साहेबांपासून ते अगदी सगळ्या त्यांच्या सहकार्यांपर्यंत. आणि म्हणून करता आमच्या सुद्धा मनामध्ये थोडी तळमळ निर्माण झाली. हे बाबा मोटरसायकलवरती फिरताय, काय होतंय? जावं लागतं एखाद्याच्या घरी, किंवा गोशाळे करता पळायचं आहे. सोलापूर आहे, माळशिरस आहे, पुण्याला जायचं, इकडं जायचं, तिकडं जायचंय. म्हणून थोडं अंतकरण आमचं कळवळलं. आणि म्हणून करता आम्ही थोडा विचार केला. गड्या आम्ही रो बाबा तिथं 4 चाकीत येतोय आणि निठून घरी पुन्हा 4 चाकीत बसून जातोय. आणि ज्यांच्या माध्यमातून आपण मामापर्यंत पोहोचलो तोच बाबा आमचा मोटरसायकलवर फिरतोय. म्हणून करता थोडं अंतकरण कळवळलं. आणि म्हणून करता त्या 4 व्हीलरचं माध्यम केलंय बरं का. आम्ही माफी मागवून बोलतो. तर तुम्हाला असं वाटतं, असं वाटलं अंतकरणाला गड्या, ज्यांनी आपल्याला ताकद दिली, सांगितलं, पाठीवरती धाप टाकली, घाबरू नका महाराज, मी आहे तुमच्या पाठीशी, काळजी करू नका. नाक हसल मी त्या जगाच्या मालकासमोर, त्याला हात जोडेल आणि सांगल या कुटुंबाचा खूप विश्वास आहे तुझ्यावरती, का त्रास करतोस यांना? शब्द दिला. खरं सांगू का, पाळला हो शब्द. कोणी बरं का, खोटं नाही सांगत. त्या जगाच्या मालकाने शब्द पाळला. जाऊ द्या, हे उभा राहिले ना, हे असं उभा राहत नव्हतं. आज टाळ्या वाजवतंय. घरी गेलं की मला सांगतंय, फेटा द्या, मला कीर्तन करायचं. ही ताकद या भूमीची हो, कसं सांगावं तुम्हाला आता. आणि म्हणून करता हे माझ्या डोक्याचा फेटा मागते काढून. तुम्ही रोज कीर्तन करताय, मी कधी कीर्तन करायचो? इथं आल्यापासून हे बोलायला लागले मामा, कुठं नाही सांगत मी. त्याच्या मनामध्ये विचार नाही असं नाही. सांप्रदायिक वातावरण आहे घरामध्ये, भक्तिपूर्ण वातावरण आहे, भावपूर्ण वातावरण आहे. परंतु त्याची इच्छा इथं आल्यापासून तयार झाली. धडधड बोलतोय ते. परवा बघा तुम्ही, संगळे पाटील, गावडे पाटलांची तिथल्या कीर्तनात मी त्याचा फोटो काढलाय. तो मी त्याच्या डोक्यावरती फेटा नाही ठेवला. त्याने सांगितलं, ओ बाबा, अहो कुठपर्यंत तुम्ही आता, द्या ना आम्हाला फेटा, करू द्या कीर्तन. दिसतंय तसं गरीब, पण ते गरीब नाही. हा, त्याच्या चेहऱ्यावरती जाऊ नका. फार विचित्र प्राणी येतो. ती ताकद माझ्या जगाच्या मालकाच्या नामचिंतनाची, त्याच्यावरती विश्वास. हे ऐका बरं का हो, माफी मागून बोलतो, त्याच्यावरती विश्वास ठेवा. माझं कीर्तन बाजूला राहू द्या आजचा दिवस. तुम्ही रोज कीर्तन ऐकताय गुरुजी बरं का हो, तुम्ही खास ऐकण्याकरता आलाय. माफी मागून बोलतो. तुमच्या अपेक्षा मी आज नाही पूर्ण करू शकलो तरी पुन्हा तुम्हाला गाडीत घेऊन जाऊन तुम्हाला तुमच्या समोर कीर्तन करेल, काळजी करू नका. कारण आज मला कुठंतरी असं बोलावं असं वाटलं, कुठंतरी अंतकरणातला वाट मोकळी व्हावी गड्या. आणि खरं सांगू का, जगाच्या मालकाची प्रामाणिक चाललेली, ऐका बरं का हो, तो देव प्रसन्न होतो. कधी होतो? ज्या वेळेस आपली भूमिका, आपल्या बाजूला राहू द्या परंतु जगाचं चांगलं होऊ द्या, ही ज्यावेळेस भूमिका असते ना, मी सांगत नाही, ऐकून जा बरं का हो. आता तुलना नाही करायचो मी बरं का, काहीतरी गैरसमज होईल तुमचा, परंतु एक वाक्य बोलून जातो गड्या. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ना संसाराचा संबंध होता, न संसार केला होता, ना काही घेणं देणं नव्हतं संसाराविषयी, तरी सुद्धा संसारिक लोकांविषयी तळमळ होती. काय होती? जे संसार करतायत ना त्यांच्याविषयी तळमळ होती. आणि असं वाटत होतं गड्या, या संसारात अनंत प्रकारचं दुःख आहे. काय आहे? अनंत प्रकारचं दुःख, दुःखाने ठासून भरलेला संसार आहे. अनेक प्रमाणाने सिद्ध करता येईल. मला वेळ जास्त नाही म्हणून प्रमाण जास्त बोलणार नाही. 1-2 प्रमाण सांगून जाईल जास्तीत जास्त.
कारण मला जास्त गाता येतं म्हणून मी जास्त गायन करत बसत नाही. लोक म्हणतात काय इवळत होतं काय आहे? म्हणून सांगून जातो. फक्त एखादं प्रमाण तुम्हाला एक बोलून दाखवतो प्रमाण. संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ आहे. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले उडाळ कौना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. लक्षात आलं तुमच्या? काम क्रोध लोभ कुत्र्यासारखे पाठीमागे लागले. काय लागले? पाठी लागले ओढाळ. आता कोणाला शरण जावं? जो मला दृष्टी देईल. जर तुम्हाला तसं वाटलं तर या इथं माथा टेकवा, समर्पण करा, शरण जा माझ्या जगाच्या मालकाला. तुमचं दुःख दूर करेल. का? सांगून जातो. ज्ञानोबांनी विचार केला गड्या या संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत. मग मी तर संसार केलाच नाही. ज्ञानोबांना काही लोकांनी विचारलं ज्ञानोबा संसार आणि तुम्ही संसाराविषयी बोलता. संसारिकांना मुक्त करायचं सोडून तुम्ही सांगताय सुखाचा करेन संसार. कसं शक्य आहे? ज्ञानोबराय बोलले मी संसार केला नसला तरी यांच्यावरती जगत चालतंय. आणि मग जगातील सगळीच लोक फक्त संसारिकच नाही बरं का. मग हा सगळा संसार आहे ना, हा सगळा संपूर्ण संसार सुखाचा व्हावा ही व्याख्या ज्ञानोबरायांची आहे. ही प्रतिज्ञा ज्ञानोबरायांची आहे. ज्ञानोबराय गोड बोलतात. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीना. आनंदे भरीना. आनंदे भरीना. तिने लोक राम. ज्ञानोबरायांची भाषा. ज्यांनी कधी संसार केलाच नाही ते सुद्धा म्हणतात संपूर्ण जग सुखी व्हावं. खरं सांगू का? अंतकरणपूर्वक बोलतो गड्या. तसं पाहिलं तर ते संसारिक आहेत. कोण? मामांबद्दल बोलतो बरं कोण. पण आपला संसार बाजूला सोडायचा. जा बरं तुम्ही तासभर 2 तास कुठं तरी बसा, मंदिराला वेळ द्या. लगेच घरचे फोन किती वाजता येणार? अरे थांबा आताच तर गेलो. ही तो 24 तास ऑन ड्युटी आहे. कधी कोणी येईल हजर राहायचंय. सगळ्यांना हवं नको ते बघायचं. अरे सोपं आहे का एवढं? मी तर मग सांगितलं गड्या. एक गाय सांभाळायची म्हटलं तर दमछाक होतीये. इथं शेकडो गायींचा गोठा. त्यांना वैरण आहे, पाणी आहे, पेंड आहे, काय नकोय हवंय ते. आजारी पडलंय कोणी, त्यांच्यावरती अगदी लेकरासारखं आईसारखं प्रेम करायचं एवढं सोपं नाही. आणि म्हणून करता बोलून जातो. खूप तळमळ झाली आमची सुद्धा. म्हणलं गड्या आम्ही तर फिरतो गाडीमध्ये, पण मामा आमचा मोटरसायकलवरती फिरतोय रे दादा. आणि म्हणून करता गुलदगड महाराज असतील, मी असेल, आमचे अजून सहकारी बरेच आहे. सगळ्यांनी मिळून त्या 4 व्हीलरचं प्रमाण केलं. कोणाच्या पोटात दुखू देऊ नका रे. तसं नाही म्हणत तुम्हाला मी. लोकांचा गैरसमज होतो. अरे काय रो बाबा आहे, कुठं तरी चुकताय, पाप लागेल बरं का. माफी मागून बोलतो. का? अरे इथं द्यायचं, इथलं न्यायचं नाही काही. आणि मग सगळ्यांना तुम्हाला तर एवढं आनंदी ठेवायचं आहे. अरे इथं काय घेऊन येतो आम्ही? काहीच नाही. आम्ही दुःख घेऊन येतो. इथं काय घेऊन येतो? थोडं बारीक वाजवा, समाधान बुवा. ऐका बरं का, आता बोलून जातो. इथं आम्ही घेऊन येतो आमची संकट. इथं आम्ही घेऊन येतो आमची दुःख. इथे घेऊन येतो आम्ही आमचं दारिद्र्य. सगळ्या गोष्टी आम्ही इथं घेऊन येतो.
त्या गोष्टी इथं सोडतो आणि इथलं सगळी चांगली शक्ती आम्ही घेऊन जातो. येताना दुःख घेऊन आला, रडत आला, जाताना हसत जातोय. लक्षात आलं का तुमच्या? येताना रडत आलेली व्यक्ती जाताना हसत जाते. अरे ही भूमीची ताकद आहे. आणि या भूमीमध्ये ताकद येण्याकरता ताकद लावावी लागतं, स्वतःची पणाला लावावं लागतं, त्याला शरण द्यावं लागतं, त्याला सांगावं लागतं, संकल्प करावा लागतो. हे भगवंता, आजपासून मी माझ्या घरापेक्षा माझ्या संसारापेक्षा जास्त वेळ म्हणण्यापेक्षा तुझाच आहे असं म्हणावं लागतं. तेव्हा हे प्राप्त होतं गड्या. आणि मग तो संकल्प मला वाटतं इथल्या सगळ्या मंडळींनी मामांसहित सगळ्यांनी केला. आणि या ज्या माळ रानावरती ओसाड उजाड रानावरती एवढं मोठं पंढरपूर वसलं रे दादा. सांगून जातो तो बाबा सहजासहजी येत नाही, मग त्याला खूप आटासाने आणावं लागतं. आणि तो येतो फक्त तुमच्या माझ्या करता. काय देवाला तरी, देवाला तुम्हाला वाटतं का देवाला करमत असेल? करमत काय? अहो थोडा वेळ घरची इकडे तिकडे गेले तिला की ते त्याला घर खायला उठतं. बघा बरं, सकाळचं सगळं काम आवरलं आणि सगळी घरची जर कामाला निघून गेली ना, घर खायला उठतं. ए पोरांनो, ए ते ओरड